आई, मला माझ्या प्रोजेक्टची माहिती तर मिळाली आहे, पण आता हे कसं कळणार की हे विश्वासू आहे की नाही आणि हे खरं आहे की खोटं? खूप छान प्रश्न मीरा. त्यासाठी IMT लिटरसी उपयुक्त आहे. हे आपल्याला विश्वासार्ह माहिती कशी शोधायची, मीडिया संदेश कसे समजायचे आणि तंत्रज्ञान प्रभावीपणे कसे वापरायचे हे शिकवते. चल आपण ना ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. IMT लिटरसी म्हणजे काय? तर IMT लिटरसी म्हणजे इन्फॉर्मेशन, मीडिया आणि टेक्नॉलॉजी लिटरसी. यामध्ये 3 आवश्यक कौशल्यांचा समावेश आहे. इन्फॉर्मेशन लिटरसी म्हणजे माहिती कशी शोधावी, कसं मूल्यांकन करावं आणि प्रभावीपणे कशी वापरावी. मीडिया लिटरसी म्हणजे मीडिया संदेशाचे विश्लेषण आणि समजून घेणे. टेक्नॉलॉजी लिटरसी म्हणजे डिजिटल साधनं आणि प्लॅटफॉर्म जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने वापरणं. आता हे का महत्त्वाचं आहे? तर शिक्षण, करिअर आणि दैनंदिन जीवनात निर्णय घेताना मदत करतं. चुकीची माहिती आणि फसवणूक टाळण्यासाठी विचारशीलता प्रोत्साहित करतं. तंत्रज्ञान सुरक्षित आणि उत्पादने वापरण्यास सक्षम करतं. IMT लिटरसीचे घटक काय आहेत? तर इन्फॉर्मेशन लिटरसी कौशल्य, विश्वासार्ह स्रोत, उदाहरणार्थ सरकारी किंवा शैक्षणिक वेबसाईट यांची ओळख, अचूकता, प्रासंगिकता आणि पूर्वग्रहासाठी माहितीचे मूल्यांकन करणे, अनेक स्रोतांमधील तथ्याची तुलना करणं. व्यावहारिक उदाहरण सरकारी पोर्टल्स, उदाहरणार्थ महाराष्ट्र.gov.in किंवा नासा यांच्या वेबसाईटवरून क्लायमेट चेंजबद्दल माहिती तपासणं. मीडिया लिटरसीचे कौशल्य, मीडिया मत आणि निर्णयांवर कसा प्रभाव टाकतो हे समजणं. खोट्या बातम्या, फेरफार केलेले फोटो किंवा पूर्वग्रह असलेली बातमी ओळखणे. नैतिक, आदरणीय आणि अचूक मीडिया सामुग्री तयार करणे. व्यावहारिक उदाहरण म्हणजे जाहिरात माहितीपूर्ण आहे की फसवणुकीची आहे हे विश्लेषण करणे. टेक्नॉलॉजी लिटरसीचे कौशल्य म्हणजे उत्पादकतेसाठी गुगल डॉक्स, शीट्स किंवा स्लाइड्स वापरणे. सायबर सुरक्षेच्या मूलभूत गोष्टी समजणं, जसं की मजबूत पासवर्ड तयार करणं आणि फिशिंग टाळणं. संवाद, सहकार्य आणि नाविन्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं. याचं व्यावहारिक उदाहरण म्हणजे प्रकल्पासाठी सर्व डेटा गोळा करण्यासाठी गुगल फॉर्म्स वापरणं. IMT लिटरसी विकसित करण्याचे टप्पे काय आहेत? माहितीचं मूल्यांकन करायचं, म्हणजेच ब्रिटानिका, सरकारी पोर्टल्स आणि प्रतिष्ठित न्यूज आउटलेट्स यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करायचा. लेखामध्ये पूर्वग्रह किंवा गहाळ माहिती आहे का हे तपासायचं. मीडियाचे विश्लेषण करायचं, म्हणजेच या प्रश्नांचा विचार करायचा. हा संदेश कोणी तयार केला आहे? याचा हेतू काय आहे? माहिती द्यायची आहे, मनोरंजन करायचं आहे की पटवून द्यायचं आहे? तंत्रज्ञान शहाणपणाने वापरायचं, म्हणजे सादरीकरण तयार करणं किंवा डेटा विश्लेषण करणे यासारख्या मूलभूत कौशल्याचा सराव करायचा. गट प्रकल्पासाठी गुगल वर्कस्पेस यासारखी सहकारी साधने वापरायची. नैतिक पद्धत लागू करायची, म्हणजे प्रतिमा, संगीत किंवा मजकूर वापरताना मूळ निर्मात्यांना क्रेडिट द्यायचं. अप्रामाणिक बातम्या किंवा आक्षेपार्ह सामुग्री पसरू द्यायची नाही. नेहमी अद्ययावत राहायचं, म्हणजे तंत्रज्ञान वेगाने विकसित होतंय. AI ॲप्स किंवा क्लाउड प्लॅटफॉर्म सारख्या नवीन साधनांविषयी शिकायचं. धन्यवाद आई, आता मला समजलंय की माहितीचं मूल्यांकन कसं करायचं आणि टेक्नॉलॉजी जबाबदारीने कशी वापरायची. खूपच छान मीरा. IMT लिटरसी तुला शैक्षणिक, करिअर आणि जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये मदत करत राहील. मी पण माझ्या फ्रेंड्सला खोट्या बातमी टाळण्यासाठी सांगेल.